नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये हे सगळे लाभ मिळतात। त्याचबरोबर शैक्षणिक योजना ज्यामध्ये स्कॉलरशिप मिळतात, त्याचबरोबर आरोग्यविषयक योजना ज्यामध्ये हे सगळे लाभ मिळतात। तर अशा पद्धतीचे 32 प्रकारचे लाभ आहेत। हे बांधकाम कामगारांना 32 प्रकारचे लाभ या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत मिळतात। पण हे सगळे लाभ मिळण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करणे गरजेचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी जे हाईप नावाचं बटन येतं त्यावरती नक्कीच क्लिक करा। तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये या कामगार योजनेची जी नोंदणी करण्याची जी वेबसाईट आहे त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे। वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या पोर्टलवरती येणार आहात। इथं तुम्ही आल्यानंतर तुम्ही इथं लिंकसुद्धा पाहू शकता। BOCW.in ही वेबसाईटची लिंक आहे। तुम्ही इथं मराठी आणि इंग्लिश दोन्ही प्रकारे या ठिकाणी नोंदणी करू शकता। इथं कामगार यामध्ये कामगार नोंदणी हा जो ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्ही इथं पूर्ण पाहू शकता की तुमची नोंदणीसाठी ज्या काय कॅटेगरीज आहेत ते किंवा या ठिकाणी जे डॉक्युमेंट लागतात याच्यामध्ये पहिला 90 दिवसाचं सर्टिफिकेट, यानंतर रहिवासी पुरावा किंवा दुसरं जे आहे ते म्हणजे आधार कार्ड। तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथं लागणार आहेत आणि हे सगळे डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता नोंदणी करायची आहे। यानंतर तुम्ही इथं कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीने फॉर्मॅट दिसणार आहे। यामध्ये तुम्हाला पहिला आधार कार्ड नंबर जो आहे तो आधार नंबर टाकायचा आहे। आता इथं तुम्ही सूचना आहेत त्या पाहू शकता आणि हे आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला खाली इथं तुमचा जो मोबाईल नंबर द्यायचा आहे तो मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर ज्यावरती रिचार्ज आहे तो टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिले जे नाव आहे तुमचे ते पहिले नाव, त्याच्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव आणि हे नाव झाल्यानंतर तुम्हाला इथं आडनाव टाकायचं आहे। आता ही सगळी माहिती टाकून तुम्ही तुमचं जे जेंडर आहे ते मेल फिमेल जे आहे ते निवडायचं आहे। याच्यानंतर आधार नंबर ऑटोमॅटिक येईल। वैवाहिक स्थिती मॅरिड असेल अनमॅरिड आहे ते निवडायचं आहे। आता हे निवडून झाल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर जो ऑप्शन आहे त्यामध्ये पहिला जन्मतारीख आहे। जन्मतारीख निवडून झाल्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी आहे ती OBC SC ST काय जे आहे ते निवडायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं वय आहे ते ऑटोमॅटिक येणार आहे। मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येणार आहे। याच्यानंतर सगळी जो पत्ता आहे तो आधार कार्डनुसार टाकायचा आहे। आता हा घर नंबर वगैरे ह्या राहू द्या, अडचण नाही। गाव आहे ते गाव व्यवस्थित टाकून घ्या आधार कार्डनुसार। शहर टाका जे आहे ते। याच्यानंतर जी सिटी आहे ती सिटी किंवा शहर जे आहे ते टाकून घ्या। जवळपासची जागा सोडून द्या, महाराष्ट्र राज्य हे ऑटोमॅटिक असेल। आणि याच्यानंतर तुमचा जिल्हा आहे ते तुम्ही ज्या तालुक्यात राहता तो तालुका निवडायचा आहे। तालुका निवडून झाल्यानंतर तुमची जी पोस्ट ऑफिस आहे ती निवडून घ्यायची आहे। त्यानंतर पिनकोड तुमच्या गावाचा टाकायचा आहे। आता ही सगळी तुमची कामगार डिटेल झाली आणि याच्यानंतर तुमची कौटुंबिक डिटेल ही तुम्हाला जी फॅमिली डिटेल आहे ती द्यायची आहे। यामध्ये तुम्ही महत्त्वाची गोष्ट आहे ते समजून घ्या। तुम्ही स्वतः, त्याचबरोबर आई, वडील, पती, पत्नी आणि तुमचे जे पाल्य आहेत ह्या पाल्यांची तुम्ही नावे भरायची आहेत। आता इथं फक्त 2 पाल्यांचीच तुम्हाला नावे भरायची आहेत। तर या ठिकाणी तुमची सगळी डिटेल या ठिकाणी टाकायची आहे। यामध्ये तुमचं नाव असणार आहे, आडनाव असणार आहे, वडिलांचं नाव, जन्मतारीख, वय, रिलेशनशिप तुम्ही स्वतः असणार आहे, आधार नंबर टाकायचा आहे, व्यवसाय आणि शिक्षण हे तुम्हाला स्वतःला टाकायचं आहे। व्यवसाय तुमचं बिगारी किंवा हेल्पर जे आहे ते टाकून घ्या। त्यानंतर शिक्षण टाकायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला जर काही नॉमिनी जोडायचं असेल, म्हणजेच जर वारस जोडायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, शिक्षण आणि व्यवसाय हे व्यवस्थित टाकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं जोडायचं असेल तर ॲड मोर हे क्लिक करायचं आहे। आता याच्यानंतर तुम्हाला जी डिटेल स्वतःची दिली आहे तीच खाली द्यायची आहे। जी नॉमिनी आहे त्याचं नाव, आडनाव, वडिलाचं नाव किंवा पतीचे नाव ते सगळं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याची जन्मतारीख, व्यवसाय आणि शिक्षण हे टाकायचं आहे। शिक्षण असू दे, व्यवसाय असू दे, जे आहे ते। त्याचबरोबर तुमचं जे रिलेशन आहे, वाईफ आहे, हजबंड आहे, जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। डॉटर असेल तर डॉटर किंवा सन असेल तर जे आहे ते। त्यानंतर इथं सगळी माहिती, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, व्यवसाय टाकायचा आहे, शिक्षण असेल तर शिक्षण टाकू शकता। त्यानंतर इथं शिक्षण तुम्हाला निवडायचं आहे। नॉमिनी यावरती तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे।
हे क्लिक करणं गरजेचंच आहे, हे लक्षात ठेवा। हे क्लिक करून झालं की सगळे प्रोसेस झालेले असणार आहे। त्यानंतर खाली यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला जे काय आहे ते एक्स्ट्रा जे डिटेल तुम्ही ॲड करू शकता, ठीक आहे। हे दुसरं नॉमिनीचं झालं। तर जसं पहिलं नॉमिनी ॲड केला तसंच दुसरे जे नॉमिनी आहे म्हणजे जे वारस आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पतीचे, पत्नीचे आणि 2 पाल्य असतील तर त्या 2 पाल्यांचं इथं नाव तुम्हाला टाकायचं आहे, जे डिटेल आहे ते टाकायचं आहे। व्यवसाय शिक्षण असेल तर शिक्षण जे आहे ते आणि त्याच्यानंतर नॉमिनी हे तुम्हाला निवडायचं आहे। आता इथं पहिला जो नॉमिनी आहे ज्यांना स्कॉलरशिपचा लाभ द्यायचा आहे तर एकाच नॉमिनीला इथं तुम्हाला निवडावं लागणार आहे। आता ही सगळी माहिती झाल्यानंतर इथं नियुक्ता तपशील म्हणजे जो काय कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याचं 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे त्याची माहिती इथं टाकायची आहे। इथं कामाचं स्वरूप जे आहे ते टाकायचं आहे। आता इथं तुम्ही कामाच्या स्वरूपमध्ये त्याच्या लायसनवरती जे आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। आता इथं ऑल टाईप ऑफ हेल्पर तुम्ही जे आहे ते टाकायचं आहे। स्लॅब वर्कर असाल, पेंटर असाल किंवा जे पण आहे जे आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे, ठीक आहे। तर तुम्ही जे हेल्पर असाल तर हेल्पर तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टर जे पण कामासाठी आहेत ते इथं तुम्हाला निवडायचं आहे। आता हे निवडून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलेलं आहे ते कोणते आहे, त्याचा प्रकार काय आहे हे तुम्हाला निवडायचं आहे। आता कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर ह्याच्यापैकीच एक ऑप्शन असणार आहे, ते कॉन्ट्रॅक्टर जो पहिला ऑप्शन आहे तो तुम्हाला इथं निवडायचं आहे। जे तुमचं आहे ते सर्टिफिकेट देणारं आहे ते कॉन्ट्रॅक्टरचं आहे ते निवडून घेतलं। याच्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे, जे नोंदणी क्रमांक आहे त्याचा, जे सर्टिफिकेट कॉन्ट्रॅक्टरचं आहे ते सर्टिफिकेटचा जो नोंदणी क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर हे 90 दिवसाचं जे सर्टिफिकेट आहे 90 डेज सर्टिफिकेट, तर इथं तुम्हाला इथं जे सिम्बॉल आहे, जे शिक्का आहे त्याच्या खाली इथं तुम्हाला नोंदणीचा क्रमांक दिसणार आहे, तो नोंदणी क्रमांक बघून घ्या आणि जसाच्या तसा तुम्हाला तो बघायचा आहे आणि तिथं तुम्हाला नोंदणीचा क्रमांक टाकायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नोंदणीचा क्रमांक आहे इथं तुम्हाला टाकायचा आहे। ते सर्टिफिकेटवरती आहे ते तुम्ही पाहिलं आणि ते टाकून घ्या। आता जावक दिनांक हे महत्त्वाची गोष्ट आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या आणि इथं तुम्हाला जावक दिनांक ही टाकायची आहे, ठीक आहे। सर्टिफिकेटवरतीच ते असणार आहे। आता जावक क्रमांक हे पण महत्त्वाचीच गोष्ट आहे, ही तुम्ही सर्टिफिकेटवरती आहे ती तुम्ही पाहून, हे 90 दिवसाचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती आहे ते पाहायचं आहे, व्यवस्थितपणे पाहून घ्या, याच्यामध्ये चूक करू नका, ते जावक क्रमांक टाकून घ्या। त्यानंतर 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवरतीच त्या ठेकेदाराचं नाव असणार आहे, हे सर्टिफिकेटवरचं नाव तुम्हाला इथं व्यवस्थितपणे बघून टाकायचं आहे। त्यानंतर इथं तुमचा नाही आहे तर जे सर्टिफिकेट दिलेलं 90 दिवसात सर्टिफिकेट दिलेलं जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचा जो जिल्हा तालुका आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। तर इथं पुणे आहे आणि हे जिल्हा आहे त्याच्यामध्ये जो तालुका आहे तो हवेल आहे, याच्यानुसार निवडलेलं आहे। आता ही सगळी डिटेल झाली। याच्यानंतर तुम्हाला जी सेंटर आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। तर हे हवेली सेंटर आहे, तर ह्या तालुका सुविधा केंद्रावरती म्हणजे ह्या सेंटरवरती तुम्हाला जाऊन तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावायची आहेत। आता याच्यानंतर जी फाईल अपलोड करायची आहे ती 2 MB पेक्षा कमी करायचं आहे। पहिला आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड तुम्ही मोबाईलमध्ये 90 डेज सर्टिफिकेट आहे आणि आधार कार्ड आहे, हे दोन्ही फाईल तुम्हाला इथं अपलोड करता येतात, मोबाईलमध्ये आणि कॅम्प्युटरमध्ये सगळ्या ठिकाणी करता येतात। तर आधार कार्ड आपण अपलोड केलं, आता 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला अपलोड करायचं आहे। पुन्हा एक वेळ सगळी माहिती व्यवस्थितपणे पाहून घ्या, काही चूक झाली असेल तर व्यवस्थित चेक करा आणि फाईलची साईज 2 MB पेक्षा कमीच ठेवा आणि क्लॅरिटी पण दिसली पाहिजे आहे। याच्यानंतर जी पण काय राहिलेली माहिती आहे ती इथं रेड कलरमध्ये दिसणार आहे, तर हे व्यवस्थित समजून घ्या आणि याच्यानंतर क्लिक टू व्हिजिटिंग डेट जी आहे ती व्यवस्थित समजून घ्या। आता इथं जो कोटा आहे तो कोटा फुल झाला आहे, तो ह्या कलरचा आहे, ह्या कलरमध्ये तुम्ही निवडून नाही शकत आहे आणि रेड कलरला सुट्टे असणार आहेत, जे हिरवा आहे ते ऑलरेडी स्लॉट फुल आहे, त्याच्यामुळे तुम्ही निवडलेले दिनांक हिरव्यामध्ये दाखवत आहे। आता हे जे राखाडी कलर आहे याच्यामध्ये तुम्ही निवडू शकता,
तर इथं सगळी तुम्ही माहिती पाहू शकता. इथं सगळा कोटा फुल आहे आणि बाकीचे हॉलिडेज आहेत. यानंतर दुसरा महिना त्यामध्ये सुद्धा सेम आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये पण इथं सगळे नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये फुल आहेत तारखा. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता. यानंतर आता इथं जी तारीख आहे ती कुठं तुम्ही पाहू शकता. इथं स्लॉट कुठं मोकळा आहे तर ह्या तारखा आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते 2, 3, 4, 5 आणि जे पण तारीख आहेत त्या मोकळ्या तारखा तुम्ही पाहू शकता. इथं 13 ही तारीख निवडलेली आहे. आता आपण चेंज करून पाहू शकतो. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. इथं सगळ्या माहिती दिलेली आहे. व्यवस्थितपणे पाहून घ्या. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. इथं तुम्हाला एवढंच आहे की सुट्ट्या कधी आहेत आणि हॉलिडेज फुल कोटा ह्या गोष्टी समजून घ्यायचं आहे. आता आपण इथं 29 तारीख निवडलेली आहे. आता ही सगळी तारीख निवडून झाल्यानंतर इथं जो ऑप्शन आहे याच्यावरती टिक करणं गरजेचं आहे. याच्यानंतर सेव्ह हा ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला पाहायचा आहे आणि व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक स्लिप येणार आहे. ह्याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा जे काय प्रिंट आहे ती प्रिंट काढून घ्या. हे गरजेचं आहे. तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या तारखेला तुम्हाला जाऊन तिथं व्हेरिफिकेशन त्याचं करून घ्यायचं आहे. आता 29 तारीख निवडली होती. 29 तारखेला या कामगारांना इथं जाऊन व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटचं जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करू शकता. आणि बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केल्यानंतर 32 प्रकारच्या ज्या योजना राबवल्या जातात त्याची A to Z डिटेल आणि प्रोसेस, लागणारे कागदपत्रे A to Z माहिती तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये भेटेल. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ही प्लेलिस्ट पाहून घ्या.